मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या बाबतीत 7.5 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे। तेच पद, तीच वेळ आणि त्याच कारणासाठीची नाराजी। 7.5 वर्षापूर्वी सातमकर स्थायी समिती अध्यक्षपदाचा अर्ज भरण्याच्या तयारीत असतानाच अचानक राहुल शेवाळे यांचं नाव नेतृत्वाकडून आल्यानं त्यांना माघार घ्यावी लागली होती। त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे। यावेळी शेवटच्या क्षणी सातमकरांचा पत्ता कट करून रमेश कोरगावकरांना अर्ज भरण्यास सांगण्यात आलं। त्यामुळे नशिबानं दुसऱ्यांदा दगा दिलेले मंगेश सातमकर नाराज होऊन महापालिका मुख्यालयातून बाहेर पडले। शिक्षण समिती अध्यक्षपदावरूनही असाच घोळ समोर आला। नगरसेविका शीतल म्हात्रे यांचंही नाव निश्चित झालेलं असताना शेवटच्या क्षणी नेतृत्वानं शुभदा गुडेकरांना अर्ज भरण्यास सांगितलं। अर्ज भरण्यापूर्वी सभागृह नेते यशवंत जाधव मातोश्रीवरून निरोप घेऊन आले आणि दोघांची संधी हुकली तर दोघांना लॉटरी लागली। शिवसेनेमध्ये कोणत्या प्रकारचा गोंधळ आहे असं म्हणणं एकदम चुकीचं ठरेल। शिवसेना पक्षप्रमुखांनी एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे शिवसैनिकांचं आणि लोकप्रतिनिधींचं काम असतं। ज्या ज्या समित्याचे विविध समित्यांची अध्यक्षपदं म्हणा ही कधीच एक दिवस अगोदर किंवा 2 दिवस अगोदर जाहीर ह्या अगोदरच झालेली नाही आहे। त्यामुळे जी प्रथा आमच्या पक्षाची आजपर्यंत चालत आलेली आहे त्या पद्धतीनं फॉर्म आज भरायचा होता आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी ज्या वेळेला नावं दिली त्याप्रमाणे फॉर्म भरले गेलेले आहेत। यामध्ये कोणाची नाराजी असण्याचा प्रश्नच येत नाही। मंगेश सातमकरांचा शेवटच्या क्षणी पत्ता कट केल्यानंतर ते नाराज झालेच। शिवाय स्थायी समिती अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असलेले ज्येष्ठ नगरसेवक आशिष चेंबूरकर हे देखील नाराज असल्याचं समजतंय। इतर सर्व स्थायी समिती सदस्य अर्ज भरण्यासाठी आलेले असताना चेंबूरकर मात्र या ठिकाणी फिरकलेच नाही। वाईट वाटत असल्याचं सांगत नाराजीचा सूर सातमकर यांनी व्यक्त केला। थोडंसं वाईट वाटणं आणि हे वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे असं। पण आपली नाराजी आपण मातोश्रीपर्यंत पोहोचवणार का? नाही, मातोश्रीपर्यंत पोहोचवण्याचा काही प्रश्न नाही। तशा पद्धतीचं पक्षाकडून जर विचारणा झाली तर मग मी माझी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करेन। रमेश कोरगावकरांची नगरसेवक पदाची 4थी टर्म असून ते भांडूप येथून प्रभाग क्रमांक 114 मधून निवडून आलेत। विधानसभेला अशोक जाधव यांना भांडूप मधून संधी दिल्यानं तेव्हा कोरगावकरांची संधी हुकली होती, ज्याची भरपाई नेतृत्वानं आता करून दिल्याचं बोललं जातंय। पण आता नाराजांना सोबत घेऊन काम करण्याचं आव्हान कोरगावकर आणि शुभदा गुडेकरांसमोर असणार आहे। मुंबईचा विकास करायचा आहे हीच एक भावना आहे। शिवसेना पक्षप्रमुख यांनी जे सांगितले त्या पद्धतीनं मुंबईचा विकास झाला पाहिजे ती एक भावना ठेवून काम करणार आहे। प्रश्न पडला आपण उलकावणी दिलं वगैरे असं काही नाही आहे। हा विषय असतो, प्रत्येकजण इच्छुक असतो, परंतु ज्यावेळेला पक्षप्रमुखांच्या शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश येतो तो आम्ही आदेश शिरसंधान करतो। मुंबई महानगरपालिकेतर्फे मराठी शाळांना उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण देण्यात येईल। स्वच्छ आणि सुंदर अशा शाळा तयार करण्यात येतील आणि माननीय उद्धवजींच्या आदेशाप्रमाणे सगळ्या शाळेचं उत्कृष्ट आयोजन केलं जाईल। शहराकडे सभागृह नेतेपद, पश्चिम उपनगराकडे महापौरपद आणि आता पूर्व उपनगराकडे स्थायी समिती अध्यक्षपद देऊन शिवसेना नेतृत्वानं भौगोलिक समतोल साधण्याचा प्रयत्न केलाय। परंतु शेवटच्या क्षणापर्यंत सेना नेतृत्वानं घातलेल्या गोंधळानं पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे एवढं मात्र नक्की। राजकारणात शेवटपर्यंत काय होईल याचा काही नियम नसतो। शिवसेनेसारख्या पक्षात तर तो नसतो। याची प्रचिती पुन्हा एकदा आली असली तरी नेतृत्व संभ्रमात असलं की वाढतो तो केवळ गोंधळ आणि नाराजी। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।